माझ्या विनंतीला मान देऊन माझे मोठे बंधू आविष्कार दादा भुसे यांनी मालेगाववरून या ठिकाणी इथे आले आमच्या कार्यक्रमाला, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो युवासेनेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चिवटे साहेब आपल्या मुंबईत तरी निदान आपण पहिला असं कार्यक्रम घेतलेला आहे युवासेनेच्या माध्यमातून, जिथे आपण तरुण मुलांना हेल्मेट वाटप करत आहोत, महिलांना वॉचेस देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना आयुष्यभरासाठी जसं आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं रक्तविमा कवच आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्व त्या तरुण मुलांना या रक्तदात्यांना आयुष्यभरासाठी ब्लड अवेलेबल करून देण्याचं काम हे करत आहोत। नक्कीच बघा, लक्षात घ्या, सर्वात जास्ती आजच्या तारखेला बाईक ॲक्सिडेंट्स होत असतात। माझ्या मतदारसंघामध्ये भरपूर तरुण जे माझ्या बरोबरचे माझे सहकारी आहेत ते बाईकने रोज प्रवास करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या संरक्षणाकरता आम्ही हेल्मेट वाटपचं संकल्पना त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून राबवलेली आहे। तर नक्कीच त्यांचा जीव वाचवण्याचं काम त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून होणार आहे। मला अपेक्षा नव्हती की महिला एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील रक्तदान शिबिरासाठी, परंतु लक्षात घ्या, हा कॅन्सर पेशंटना हे रक्त आपण देणार आहोत, त्याच्यामुळे हा लोकांसाठी एक भावनिक विषय होता आणि त्यासाठीच लोक अग्रेसरपणे पुढे आले आणि आज महिलांनी सुद्धा खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे। तुम्ही ज्या युवकांना हेल्मेट वाटप केलेलं आहे त्यांच्या भविष्याची तुम्ही काळजी घेतली आहे, भविष्यामध्ये आता निवडणुकांची आम्हाला चिंता नाही आहे, कारण की आम्ही काम करणारे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ता आहोत। आपण आज इथल्या कुठच्याही तरुणाला विचारा, त्यांनी कधी फोन केला तर मी हजर नसेल तर ते सांगेल तर मी हरेन, परंतु आमचे पक्षप्रमुख जे आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ते जे निर्णय घेतील तो योग्यच निर्णय असेल असं मला खात्री वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये तरुणांची संख्या ही आमच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसेल, यात काही शंका नाही। असीम सरोदे यांनी दावा केला की येत्या महिन्याभरात शिंदेचा पक्ष संपणार आहे, असे बोलणारे आले आणि गेले। आमचे शिंदे साहेबांच्या पाठी अनेक लाखो गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत। आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, आमचे मंगेश चिवटे साहेब त्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष मदतच्या सहाय्यतेच्या अंतर्गत शिंदे साहेबांचं आज भरपूर मोठं काम महाराष्ट्राने बघितलेलं आहे मुख्यमंत्री असताना आणि आतासुद्धा ते चालू आहे। म्हणून एवढं बोलणं खूप सोपं असतं, पण ते शक्य नाही, कारण ते हिंदुत्वच्या वादी विचारांच्या रस्त्यावर चाललेले आहेत आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ते चाललेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।